नमस्कार मित्रांनो, दुपारचे वाजले 2 आणि आम्ही आता निघालोय. मी आनंद आणि हा माझा मित्र उमेश म्हात्रे. हाय. तुम्ही याच्या आधी पण ब्लॉग मध्ये पाहिलं असणार. आता आम्ही दोघेच जण निघालोय अलिबागसाठी, नागावला. आम्हाला अप्रॉक्स इथून अलिबाग नागावला पोहोचायला 2.5 ते 3 तास लागतील, असा आमचा एक संभाव्य टाइम आहे. बाकी आम्ही तुम्हाला रस्त्यात दाखवू, आम्ही कुठे कुठे थांबतोय, कसं काय ट्रॅव्हल करतो, कशी जर्नी करतो. अजून तर काय छान असं आम्ही काही केलेलं नाही. बघू, आम्ही एका ठिकाणी थांबणार आहोत, तेव्हा तिथे तुम्हाला दाखवतो. तो पण तुम्ही रोड एन्जॉय करा.
काम चालू आहे वाटते. पुढे रोड झालाय का? पुढे गेलो होतस तू? कुठे पुढे आपला महाड वगैरे त्याच्या पुढे आता नाही ना, बरेच दिवस नाही. जायचं आहे तिकडे, पण ते कसं थोडं इथेच पब्लिक बघायचं. हो भरपूर आहे. मला डाऊट या गाड्या चालल्या तिकडेच चालल्या सगळ्या. हा बहुतेक ते मागे मगाशी बिअर शॉप वगैरे घेतले नाही का, हा. बिअर शॉप मध्ये घेत होते बॉक्स तिकडेच. आता जस्ट आम्ही कर्नाळा अभयारण्य क्रॉस केलं. कर्नाळा अभयारण्य क्रॉस केलं आणि तारा गावमध्ये एंटर झाले. आहे मजा बऱ्यापैकी आहे, पण थोडं पावसाचं वातावरण नाही झालं नाही आणि ऊन आहे, त्यामुळे थोडंसं रखरख आहे. बाकी एन्जॉय करतो आम्ही दोघेच जण. पाहूया संध्याकाळपर्यंत वातावरण बदलेल का असं वाटतंय. एकंदरीत म्हणजे थोडंसं ढगाळ वाटतंय, परंतु तेवढं नाही. ढग मध्येच येत आहेत, पुन्हा हवेच्या जोराने निघून जात आहेत. त्याच्यामुळे असं स्थैर्य नाहीये त्याच्यामध्ये. शक्यतो संध्याकाळचं वातावरण संध्याकाळी कदाचित वातावरण छान होईल आणि अपेक्षा आहे समुद्र किनाऱ्यावरती पावसाचा आनंद घ्यायला मिळेल कदाचित. सध्याचं आपलं डेस्टिनेशन नागाव आहे. नागाव बीच. आणि तसं नागाव बीच प्रसिद्ध आहे आणि तिथे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी म्हणजे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पण होतात, पण आता सध्या कदाचित पावसामुळे बंद पण केल्या असतील सुरक्षेचे कारणास्तव. कदाचित असू शकतं, कारण की पावसाळ्यात बऱ्याचशा गोष्टी बंद ठेवतात आणि तिथे इन्सिडेंट जास्त होतात. हा, तिथे इन्सिडेंट होतात जास्त, कारण कसं आहे हे जे लोक आहेत ना, सेक्युरिटी तेवढं लोकांचं काळजी घेत नाही ना. मागे नाही का प्रॉपर ती पॅरासेलिंग करताना त्यांची ती रस्सी तुटली होती आणि मग ते 2 लेडीज पडल्या होत्या. मग ते लाईफ जॅकेट असल्यामुळे त्या वाचल्या, परंतु पण कसं तो त्रासच वाटतो ना. थोडी रिस्कच आहे म्हणजे ते रिस्क आणि कसं वॉटर स्पोर्ट्स करताना ते रिस्कच आहे नॉर्मली पकडायचं जर आपण. नाही म्हणजे आता बघ, माझ्यापेक्षा जास्त देखील तू फिरतोस. तुला काय वाटतं की हे जे आहे वॉटर स्पॉट वगैरे, ते बनाना राईड्स वगैरे, हे सुरक्षित याच्यातून केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, असं तुझं वैयक्तिक मत? करायलाच हवं ना. कसं आहे, जिथे अपघात व्हायची शक्यता आहे तिथे सुरक्षितता ही बाळगलीच पाहिजे. आणि सुरक्षितता बाळगाल तर पर्यटनला चालना मिळेल, जोर मिळेल. समजा लोक सुरक्षित असेल तर तिथे पर्यटन वाढेल ना, आणि पर्यटन वाढल्यामुळे तिथल्या लोकांचाच रोजगार वाढणार आहे. त्यामुळे आधी त्या गोष्टीची सुरक्षितता हेच केली पाहिजेच. प्लस कसं आहे, समुद्र किनाऱ्यावरती समुद्राच्या पाण्यामध्ये भिजून आल्यानंतर बाहेर आंघोळीसाठी पण गव्हर्नमेंटने काहीतरी सुविधा केली पाहिजे. आता नागाव बीचला आहे, पण ते प्रायव्हेट आहे. एका बादलीचे काहीतरी 30 रुपये घेतात ते लोक, आपलं पाणी अवेलेबल करून देतात. परंतु कसं आहे, महाराष्ट्राला समुद्र किनारा हा भरपूर मोठा आहे. सगळ्यात जास्त समुद्र किनारा हा महाराष्ट्राला आहे आपल्या. म्हणजे पार बांद्यापासून ते इकडे पालघर, बोईसर वगैरे आहे तिकडे पर्यंत भरपूर मोठा आहे. पण कसं आहे, समुद्र किनारा गोवा सोडला तर बाकी इकडे महाराष्ट्रामध्ये तेवढं म्हणजे लक्ष दिलं जात नाही. समुद्र किनाऱ्यावरती स्वच्छता तेवढी ठेवली जात नाही आहे, त्यामुळे पर्यटन इकडे नाहीये गोव्यासारखं. हा, म्हणजे आपल्यालाच वाटलं पाहिजे की आपल्याला जर पर्यटन घ्यायचं आहे तर आपण त्याकडे लक्ष दिलं, अजून ते डेव्हलप कसं व्हायचं पाहिजे. तिथल्या ग्रामपंचायत आहेत किंवा काय, त्यांनी तेवढं लक्ष दिलं, तिथे साफसफाई ठेवणं वगैरे तुम्ही कर घ्या ना प्रत्येक व्यक्ती. असं पण नागावला आता आपण एंट्री केली ना की तिथे आपल्याला टॅक्स द्यावाच लागतो. 50 रुपये त्यांचे काहीतरी ते घेतात ते लोक, ग्रामपंचायतचा कर.
पण तसं प्रत्येक ठिकाणी केलं आणि नुसते पैसे नका घेऊ की पर्यटक येतात त्यांना लुटायचं म्हणून पैसे नाही, त्यांना काहीतरी सुविधा सुद्धा द्या. बरोबर आहे की नाही? बरोबर. आपण त्यांच्याच पैशात त्यांना आपण सुविधा देऊ शकतो. हा, जर तुम्ही 50 रुपये घेतात एका गाडी मागे, 25 रुपये तरी सुविधा द्या त्यांना. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे ती. म्हणजे ते दिलं, सुविधा दिल्या तर बऱ्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी होण्यासारख्या आहेत. पर्यटक म्हणजे लुटण्याचं साधन नाहीये, बरोबर. पर्यटकावर तुमची उपजीविका चालते. त्यामुळे पर्यटकाला एक म्हणजे देवाचा दर्जा द्या तुम्ही आणि बघा खूपच फरक पडेल. तर मित्र हो, जे आम्हाला वाटतं ते तुम्हाला देखील वाटतं का? याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करा. पण आज जे उमेश दादा बोलला ते खरोखर खरी गोष्ट आहे ती. कारण बऱ्याचशा ठिकाणी नुसतं लुटलं जातं. मला वाटत नाही बऱ्याचशा ठिकाणी कोणी नुसतं पर्यटन वाढलं पाहिजे म्हणून लोक कामं करतात. स्वच्छता राखली पाहिजे, बाकी आजूबाजूचा परिसर जसं सांगितलं त्यांनी, सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर पर्यटकांच्या जी सिक्युरिटी आहे त्याबद्दल विचार केला पाहिजे. असं नाहीये की तुम्हाला त्याचा मोबदला मिळणार आहे ना. असं नाही की तुम्ही त्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट केल्या पाहिजे. त्या तिथल्या लोकांनीच त्या सांभाळल्या पाहिजे. अगदी बरोबर आहे, योग्य आहे मुद्दा. मला पण पटला तो मुद्दा. बघूया आता आपण पुढे वडखळ येईल. वडखळ नंतर आपण पुढे एक हॉल्ट घेऊ, तेव्हा तुम्हाला दाखवतो आपण हॉल्ट करतो. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू आमच्यासोबत राहा. नमस्कार. चहाचा ब्रेक घ्यायला थांबलो. गाडी बघा मार्केट. इथे एक छोटी टपरी आहे. या टपरीमध्ये उमेश आता बसलाय. आता चहा कॉफी घेऊ आणि मग पुढे थांबू. आता थांबलेलं ठिकाण आहे कोयनाड. हा रोड टच आहे. आणि आम्ही अशा प्रकारे आमचं विनायक गेस्ट हाऊस आहे त्याला आम्ही पोचलो आहे. म्हणजे एक 5 मिनिटावर आहे विनायक गेस्ट हाऊस. आता आम्ही पोचू आणि फ्रेश होऊन मग आम्ही बीचवर जाणार आहोत. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बनून राहा माझ्याबरोबर. नमस्कार मंडळी. आजचा डे 2 आम्ही नागाववरून निघालेलो आहे. आता बघूया इथे एक दत्त मंदिर आहे चौलला. ते दत्त मंदिर करून मग आम्ही पुढे मुंबईकडे निघणार. जास्त काही मोठा असा काही ब्लॉग नव्हता हा. छोटासा ब्लॉग होता आणि एन्जॉय केला आम्ही. रात्री जेवण वगैरे आम्ही सगळं बीच वगैरे फिरून आता तुम्हाला पुढे नेक्स्ट दत्त मंदिर दाखवतो.
आता पोहोचलो आम्ही चौलमधील दत्त मंदिरच्या इथे. दाखवतो. हा स्टार्टिंग आहे इथून, कमानी आहे तिथून. अरे चायला चल ना. नाही डिस्टर्बला. हो आणि वरती माथेरान रोड आहे, थोडाच पाहिजे असा फिरून गेला ना. हा दुसरा मार्ग आहे. त्या नदीने जाऊन.
आलो. ठीक आहे, मंदिर आहे. हे ना हम्म. हे तोडला ना हा. पान हा. हा चीक येतो ना, हा जो चीक हा. हा जमा करायचा. हा. ओके. आणि मग आपलं हे असायचं बघ, सगळं असं जमा करून घ्यायचा, त्यात थोडं पाणी टाकायचं. हा. आणि काथा असतो ना, काथा त्याला सुंब, त्याचा जो जाडवाला असतो हा. त्याला गाठ मोरे करायचं आणि त्याच्यात बुडवायचं. फुगे निघतात. बुडबुड येतात ना. अच्छा. हा, एक नंबर यायचं म्हणजे. Yes, sir. हा, हे सगळा चीक आहे ना, बरोबर आहे. लहान तुम्ही खेळ सगळे. ते करा ना ते. लहान ते करा. हा, सफेद चाक. नावाला. हा बघ, रोड बघ कुठून आला. होली या. तो कुठून म्हणजे मला अजून नाही कळलं. जाताना दिसेल का आपला टर्न तो? हा दिसेल ना. ठीक आहे. आपण त्या ह्याच्यातून जाणार ना, नाव आतल्या असतील ना? आतल्या असतं हो ना. हो. एकोणीसशे 78 माझा जन्म झाला तेव्हा दिसला. हम्म. जसं वर चाललं तसं लाटांचा आवाज अजून जास्त दाट हम्म. होतो. हो. गुरुजी वगैरे आहेत ना वरती. हो, राईटला मंदिर आहे. मंदिरात आलेलं आहे.
मंडळी. हे सगळं हिरवगार नेचर पाहून खूप बरं वाटलं आणि प्रथम म्हणजे सगळा थकवा दूर झाला. तसं बघायला गेलं तर इतक्या पायऱ्या नाही आहेत, पण मला इतका गड किल्ले किंवा असं डोंगर वगैरे चढायचा इतका असा अनुभव नाही आहे. म्हणजे मी फार तर जात नाही इतक्या उंचावरती. असं थोडा थकवा आला होता, परंतु वरती सगळं ॲटमॉस्फिअर बघितल्यानंतर, सगळा परिसर बघितल्यानंतर सगळा थकवा दूर झाला होता. बाकी तुम्हाला ही जी वाट आहे ती एक पठार आहे पुढे, हे पाणपोई आहे. ही आता पुढे गेल्यानंतर एक पठार लागतं. त्या पठारावरून डोंगराचा बॅकसाईड दिसतं. बॅकसाईडला समुद्र आहे आणि एक छोटंसं गाव आहे. तर तो जो नजारा आहे तो खूप छान दिसतो. तर तोच तुम्हाला दाखवायला मी आता घेऊन जात आहे. या साईडला जो तुम्ही जंगल बघता इथे माकडं वगैरे असतात, पण ते आता पाऊस असल्यामुळे कदाचित दिसत नाही आहेत मला. पण या साईडला देखील ती माकडं वगैरे खूप सारी असतात. आता तुम्हाला मी थोडंसं पुढे गेल्यानंतर हा इथे एक मला असं वाटतं पाणी नळ आहे. पाय वगैरे धुण्यासाठी वगैरे बरं पडतं. मंदिरावरती कोणी याच्या बॅक साईडने असेल. हा जो रोड आहे मला असं वाटतं की हा बॅक साईडने पण यायला रोड असेल कदाचित. हा बघा, आणि मी जे तुम्हाला बोलवतो ते हे होतं. खूप सुंदर दिसतं. तुम्ही बघा, मी तुमच्याशी जास्त वेळ हे नाही करत, मला दृश्य दाखवतो. आणि उमेश दादा हा आमचा अशाच निसर्गरम्य ह्याच्यामध्ये रमतो. त्याला आवडतं, त्याला फार आवड आहे गडकिल्ले चढायची. गडकिल्ले म्हणजे माझ्यापेक्षा खूप साऱ्या गडकिल्ल्यामध्ये तो फिरला असेल. हे तुम्हाला दृश्य दाखवतोय. मग आता परतीचा प्रवास. आता परतीचा प्रवास आपल्याला यायला किती वेळ लागला वरती? नॉर्मल 22 मिनिटं. म्हणजे 22 मिनिटात तुम्ही सहज येतो. म्हणजे एक उमेशचा 15 मिनिटात आहे, मला 22 मिनिटं बरोबर आहे. हो. मायक्रोशॉट घ्यायला लागेल. चांगलं आहे. आणि आता मंदिर आम्ही उतरलो आहे. हा आपला मंदिराचा प्रवेशद्वार. बऱ्यापैकी चढत आहे वरती. कळत नाही ऍक्च्युली मंदिर. झेंडा लावला पाहिजे ऍक्च्युली. हा, टॉप कळायला असतं ऍक्च्युली कुठे. पण छान केले आणि या साईडला जे मेंटेनन्स वगैरे केले सुंदर आहे. आणि वर चढताना म्हणजे जागोजागी पाण्याची पण सुविधा आहे. पाणी पिण्यायोग्य पण आहे. त्यामुळे छान आहे. पायऱ्या पण वरपर्यंत एकदम ताशीवर आहे. हा हा. हो, ते वरती गेल्यानंतर थकवा निघून गेला.
देखभाल नाही तर केअरटेकर कोणता कोण नाही त्यामुळे ते हे आहे. मस्त केलंय ना रेखीव केलं हो. चला मित्र भेटूया मग रस्त्यामध्ये आपण. हां वापरलीच नाही पण बरं आलं घेऊन गेलं ते. मंडळी हलका असा पाऊस पडून गेला आहे पण जे नेचर जे दिसतंय तुम्हाला आणि जे आता मी पण बघतोय ते खूप छान दिसतं. पावसाळ्यामध्ये ना अलिबाग नागाव चौल या साईडला फार असे पर्यटन येत असतात. का तर हे नेचर, इथली मंदिरं, इथले रोड भले छोटे आहेत रोड पण नेचर खूप सुंदर वाटतं. बघा नारळ झाडं वगैरे. आणि मला तर असं वाटतं की हा कॅमेरा डॅश कॅम म्हणून यूज करावा, म्हणजे गाडीच्या डॅश कॅमला लावून हा कॅमेरा शूट करत राहावा. खूप सुंदर वाटतं बघा हे रोड आणि वळणदार रस्ते आहेत, नागमोडी वळणं आहेत पुढे काही, पण खूप छान दिसतं. म्हणजे तुम्ही पण रोड एन्जॉय करा, मी पण हा रोड एन्जॉय करतो. त्याचं एक आहे फोकोचं बघितलं मी. आता व्हिडिओ काढतो हात माझा एवढा शेक होता, व्हिडिओ शेक नाही होत. काय समजत नाही. नाही तर स्टॅबिलेशन चांगलं दिलं. सगळं चांगलं दिलं, एक नंबर. EIS आहे की OIS काय याला स्टॅबिलायझेशन जे आहे हा इलेक्ट्रिक आहे ते की नाही optical आहे? ते काय मी बघितलं नाही. मी व्हिडिओ बघितला अजिबात शेक होतं. मग त्याला EIS दिला असेल का? OIS जरा जास्त कॉस्टली होऊन लागला. MUAI 13 आहे. हा लेटेस्ट आहे. Latest. MIUI 30 आहे ना. युजर इंटरफेस
मोठा दोष आहे झाडावर. काय वाटतंय क्या बात. एकच पिक्चर आला त्याला, गायबच केला त्याला पिक्चर. नमस्कार मंडळी, हा जो तुम्ही पाहताय रोड हा एक छोटासा घाट आहे. आता ह्या घाटाचं नाव जे आहे ते कार्ले खिंड असं म्हणतात. म्हणजे या डोंबिवली टू अलिबाग ह्या रूटमध्ये हा एकमेव घाट आहे. इतका असा डिफिकल्ट नाही आहे घाट. म्हणजे जसं एक कोकणामध्ये आहेत कशेडी घाट आहे, त्यानंतर परशुराम घाट आहे, तसा हा इतका असा डिफिकल्ट नाही आहे. पण थोडीफार नागमोडी वळणं आहेत आणि नेचर खूप चांगलं आहे. तुम्ही नेचर एन्जॉय करत करत ड्राईव्ह करू शकता. ड्राईव्ह ह्या पूर्ण सिरीजमध्ये म्हणजे ह्या दोन्ही ब्लॉगमध्ये उमेशदाने एकट्याने ड्राईव्ह केली आहे. मी ह्या वेळेस ड्राईव्ह नाही केली. तर मी फक्त एक एन्जॉयमेंट घेतो आहे. म्हणजे हा जो शूट करतो आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो आहे, हेच फक्त मी एन्जॉयमेंट घेतो. आता हा जो घाट आहे हा उतरल्यानंतर एक टर्न लागतो. तो एक टर्न जातो मांडवा आणि रेवसकडे आणि सरळ तुम्ही गेलास तर टुवर्ड्स कोयनाड आणि वडखळ नाक्याकडे जाईल हा जो घाट आहे. फक्त एवढंच की ह्या घाटाचं की थोडासा नागमोडी वळणं असल्यामुळे थोडंसं रिस्की वाटतं रात्रीच्या वेळेस. दिवसा असं काही एवढं काही म्हणजे घाबरण्याची गोष्ट नाही आहे ह्या घाटामध्ये. बाकी नेचर तर खूपच चांगलं आहे जे तुम्ही बघताय, मी पण बघतो आहे. तुम्ही पण एन्जॉय करा नेचर, मी पण एन्जॉय करतो. भेटूया आपण पुढे रोडवरती. नमस्कार मंडळी, आता जस्ट आम्ही हॉटेलमधून निघालो आहोत. थोडं लेटच झालं आम्हाला खायला, पण तशीही आम्हाला भूक नव्हती एवढी, तर म्हटलं थोडं लेटच खाऊया. हा जो तुम्ही रोड पाहताय तो आहे तलोजा रोड. आता इथून फार तर आमचं घर अर्ध्या पाऊण तासावरती असेल, जास्त लांब नाही. ह्या दोन्ही ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जास्त काही ठिकाण दाखवू शकलो नाही, कारण की आमचं जास्त काही ठिकाणी जाणं नव्हतं. ही जी ट्रिप होती ती काही कामानिमित्त होती, पण ते काम झाल्यानंतर मग आम्ही दोघेही त्या ट्रिपमध्ये एक दोन स्पॉट आम्ही पाहिले आणि ते तुम्हाला देखील दाखवले. यानंतर समजा दुसऱ्या काही सिरीज किंवा दुसऱ्या काही व्लॉग येणार असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नक्की बनून राहा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त वेगवेगळे जागा, वेगवेगळे पर्यटन स्थळ दाखवण्याचा प्रयत्न करीन. माझ्याकडून या ब्लॉगमध्ये काही चूक झाल्या असतात तर तुम्ही ती नक्की करेक्शन करू शकता. आणि ही ट्रीप मी आणि उमेश दादा आम्ही दोघांनी एन्जॉय केली, खूप मजा आली. नेक्स्ट टाईम आम्ही तुम्हाला नक्की जॉईन करू. तोपर्यंत तुम्ही असेच आमच्या यूट्यूब चॅनलवरती सोबत राहा आणि भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता फार काही नाही, घर तर अर्ध्या पाऊण तासावरती. तोपर्यंत टाटा, बाय बाय.